नमस्कार. 60 एकला रंग या माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आज मी तुम्हाला फक्त 1 मिनिट पण लागणार नाही असा व्यायाम शिकवणार आहे बरं का. आणि हा व्यायाम तुमच्या घरातील लहान मुलापासून मोठ्यापर्यंत सर्वांना करायला सांगितला तरी चालेल आणि सर्वांनी करायचा पण आहे. सकाळी उठल्या उठल्या हा व्यायाम करायचा आहे आणि हा व्यायाम जिभेचा आहे. या जिभेच्या व्यायामाने लो बीपी, हाय बीपी, डायबिटीज, थायरॉइड, एसिडिटी, B12 ची कमतरता सारखे आजार तुमच्यापासून दूर जातील. आणि तुम्हाला जर आजार झालेला असेल हळूहळू त्याच्यामध्ये सुधारा होईल आणि कायमचा बरा होत जाईल. पण त्याच्यासाठी तुम्हाला सातत्य ठेवणे गरजेचं आहे. तुम्ही पाहिले आहे का प्राणी आजारी पडले आणि कधी डॉक्टराकडे गेले आहेत? नाही ना. कारण की ते अन्न तर खाऊन घेतात पण रात्रभर किंवा रिकामे बसतात ना तेव्हा ते त्यांचे तोंड चघळत असतात आणि ते चघळताना त्यांची लाळ पोटात जाते आणि त्याच्यामुळेच ते आजारी जरी पडले ना तरी त्या लाळेमुळे ते चांगले होऊन जातात. निसर्गाने आपल्याला सुद्धा हे सर्व दिलेले आहे. आपल्या शरीरामध्ये अशी यंत्रणा केलेली आहे, असे रस उत्पन्न होतात की ज्याच्याने आपल्या शरीरामध्ये झालेले आजार आपले शरीरच बरे करू शकतो. त्याच्यासाठी आपल्याला डॉक्टरकडे जाण्याची गरज नाही आणि औषधे घ्यायची पण गरज नाही. त्याच्यातला एक घटक आहे आणि तो म्हणजे लाळ. आपण रात्री झोपतो तेव्हा जी लाळ तयार होते ना ती खूप पॉवरफुल असते. या लाळमध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम, सोडियम, फॉस्फरस, ग्लायकोप्रोटीन, आयोडीन असे अनेक घटक आहेत की ज्याच्याने लो बीपी असेल, हाय बीपी असेल ते कंट्रोल मध्ये राहते. तुमच्या शरीरातील शुगर हे लायकोप्रोटीन घटकामुळे नियंत्रण मध्ये राहते. तुमच्या शरीराला जे काही आवश्यक आहे ते सर्व ह्या लाळेमध्ये निर्माण होत असते. अतिरिक्त ताण येतो ना तेव्हा आपल्याला थायरॉइडचे आजार सुरू होतात. तर 1 मिनिट पण लागणार नाही असा करण्याचा व्यायाम आहे. हा व्यायाम ब्रश करण्याच्या आधी करायचा आहे आणि उठल्या उठल्या तुम्ही बेडवर बसल्या बसल्या पण कराल तरी पण चालेल. तुम्हाला खरं सांगू का हा व्यायाम करण्यासाठी काहीच वेळ लागत नाही. पण आपण मात्र बहाणे शोधतो. मला पटकन आवरायचं आहे, मला पटकन जायचं आहे, मला फार घाई आहे, मला पुष्कळ कामे करायची आहेत असे बहाणे शोधतो आपण. तुम्ही सकाळी उठल्यावर बेस ओजिन पर्यंत जाता ना तर बेस ओजिन पर्यंत जाता जाता हा व्यायाम होऊन जाईल. इतका पटकन होणारा हा व्यायाम आहे. हा जिभेचा व्यायाम करणे अगदी सोपा आहे आणि तो मी तुम्हाला नंतर करून दाखवेलच. तो कसा करायचा ते मी तुम्हाला सांगते. तुमच्या तोंडामध्ये जीभ आहे ना ती जीभ 4 वेळा डाव्या बाजूने गोल फिरवायची आहे आणि 4 वेळा उजव्या बाजूने गोल फिरवायची आहे. म्हणजे की क्लॉकवाईज आणि एंटी क्लॉकवाईज जीभ फिरवायची आहे. आणि अशी जीभ फिरवल्याने आपल्या तोंडातील सर्व लाळ ग्रंथी उत्तेजित होतात आणि भरपूर मात्रामध्ये लाळ निर्मित होते. या लाळीमुळेच आपण सर्व आजारांपासून दूर राहू शकतो बरं का. पुष्कळ वालींची तक्रार असते की मुलांची उंची वाढत नाही, वयात येताना मुलांची उंची वाढत नाही. तर जर तुम्ही हा व्यायाम मुलांना करायला लावला तर मुलांची उंची वाढते. एवढेच नव्हे त्यांचा सर्वांगी विकास पण होतो. अमुक वयानंतर कित्येक लोकांना विसरभोळा म्हणजे विसरण्याची सवय लागते. ती सवय ह्या जिभेच्या व्यायामाने बरा होतो. पण त्याच्यासाठी तुम्हाला थोडं सातत्य ठेवावं लागेल. काही दिवसापर्यंत ते करावं लागेल. ते हळूहळू सुधरेल आणि हळूहळू ती विसरण्याची बिमारी चांगली होऊन जाईल. अशा लहान लहान गोष्टीने जर आपल्याला आपले आरोग्य चांगले ठेवायचे असेल ना तर आपल्याला सातत्य ठेवावं लागेल. देवाने आपल्याला एवढी छान लाळेची देणगी दिलेली आहे ज्याच्याने तुम्ही आजारांवर मात करू शकता. आपले आरोग्य आपल्या हातात ठेवायचे आहे. देवाने आपल्याला लाळेची एवढी सुंदर देणगी दिलेली आहे तर ती लाळेची निर्माण करून आपण आपल्या समस्यावर तोडगा काढू शकतो, समस्याचे समाधान करू शकतो. सकाळी सकाळी उठल्यावर बेडवर बसूनही केला तरी चालेल
लाळेची निर्मिती करण्याचा व्यायाम कसा करायचा आहे तो मी तुम्हाला दाखवत आहे. बघा, तोंडातली जीभ आहे ना, ही जीभ अशी बस असं सकाळी सकाळी 4 वेळा डाव्या बाजूने आणि 4 वेळा उजव्या बाजूने जीभ फिरवा. असं सकाळी सकाळी छानपैकी व्यायाम करा आणि या व्यायामाने तुमच्या बऱ्याचशा आजारावर तुम्ही मात करू शकता. आपले आरोग्य आपल्या हातात ठेवा. स्वतःसाठी वेळ काढायचं महत्वाचं आहे बरं का. मला वाटतं तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडला असेल. उद्यापासून नक्की करणार आहात. स्वतःचे आरोग्य शेवटपर्यंत छान ठेवा. स्वतःची काळजी स्वतःच घ्या. दुसऱ्यांवर अजिबात अवलंबून राहायचं नाहीये. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, सर्वांना शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून द्या. तुम्हाला बेल दिसतोय तो बेल प्रेस करून द्या, तर माझी नवीन नवीन नोटिफिकेशन तुम्हाला मिळून राहील. रोज सकाळी उठल्या उठल्या जिभेचा व्यायाम करा. शरीराला तंदुरुस्त ठेवा. कायम तुम्ही स्वावलंबीन राहा. स्वस्त न मस्त आयुर्वेदिक उपाय पाहण्यासाठी साठी कला रंग या चॅनलला सबस्क्राईब करा. 1 मिनिटात होणारा जिभेचा छोटा छोटा व्यायाम सकाळी सकाळी करत राहा. स्वस्त राहा, मस्त राहा. अशाच नव्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत जय श्री कृष्ण.